टॅलीचा आज पेरोल हा नवीन टॉपिक आपला आहे. पेरोल काय तर पेमेंट सिस्टीम थोडक्यामध्ये. आता आपल्याला बोलायला सोपं वाटतं का 15,000 रुपये पगार आहे, 20,000 पगार आहे, पण मग त्याचं कॅल्क्युलेशन त्याच्यासाठी सेपरेट HRD डिपार्टमेंट असतं, एम्प्लॉई मॅनेजमेंटसाठी. ह्युमन रिसोर्सेस म्हणून कंपन्यांमध्ये स्पेशल डिपार्टमेंट असतं. ते डिपार्टमेंट एम्प्लॉई भरतीचं काम करणार, एम्प्लॉईचं पेमेंटचं काम करणार, म्हणजे पेमेंटवरचं काम फायनल करून ते अकाउंट डिपार्टमेंटकडे देणार, म्हणजे या गोष्टी म्हणजे असतात. तुम्ही जर साधी कंपनी जरी बघितली, आपल्या इथं बऱ्याच कंपन्या, जिंदाल सारखी कंपनी बघितली तर 2 ते 3,000 वर्कर किंवा कामगार तिथं काम करतात. या सगळ्यांचं पेमेंटचं मॅनेजमेंट त्यांना करायचं. बरं, पेमेंट नुसतं 15,000 पगार आहे म्हणून लगेच 15,000 हातावर द्यायचे असं नाही. तो किती दिवस होता, त्याची अटेंडन्स घ्यायची तुम्हाला, बरोबर. अटेंडन्सनुसार मग त्याची पेड अटेंडन्स आहे का तो विदाऊट पे ॲबसेंट आहे ते बघायचं आहे. त्याने किती रजा टाकल्या, त्याच्या किती रजा शिल्लक आहे, या सगळ्या गोष्टी तिथं बघाव्या लागतात. वर्षाला रजा ठरलेल्या असतात. रजा घेता येत नाही असं नाही, रजा घेता येतात, परंतु त्या रजा ठरलेल्या असतात. का 10 रजा का 12 रजा 20 रजा काय असेल ते गव्हर्नमेंटच्या नियमानुसार रजा दिल्या जातात. म्हणजे त्यांना पेड हॉलिडे असतो तो थोडक्यामध्ये. काही मेडिकल रजा असतात स्पेशल. तर अशा सगळ्या रजा किती घेतल्या त्याने याचं पण रेकॉर्ड मेंटेन ठेवायला लागतं. तुम्ही जर कागदावर हे केलं नुसतं रजिस्टरवर, तर मग किती रजा घेतल्या, किती शिल्लक आहे, याचं रेकॉर्ड काढणं खूप मुश्किल होतं. 3,000 एम्प्लॉय म्हटल्यानंतर खूप मोठा मुश्किल होईल. एक 5-10 एम्प्लॉय असेल तर काय वाटत नाही, परंतु मोठ्या प्रमाणात त्याच्यासाठी सेपरेट कंपन्यांमध्ये डिपार्टमेंट असतात. आणि मग त्यासाठी त्यांनी काही सॉफ्टवेअर सुद्धा, पूर्वी सॉफ्टवेअर परचेस केलेले होते. टॅलीमध्ये पूर्वीच्या वर्षन्समध्ये टॅलीमध्ये पेरोल नव्हतं. ERPच्या अगोदरचं जे वर्षन होतं त्याच्यापासून आलेलं आहे पेरोल ही फॅसिलिटी टॅलीमध्ये पहिले नव्हती. मग काय काय असतं पेरोलमध्ये, म्हणजे त्या पेमेंटमध्ये काय काय इन्क्लूड असतं ते आपल्याला बघायचं. व्हॉट इज पेरोल? पेरोल इज simply an aggregation of total amount of wages paid by the company to its employee. एम्प्लॉईला जे काही आपण पेमेंट करतो ॲग्रिगेट टोटल, त्याला आपण पेरोल असं म्हटलेलं. इट इज वन ऑफ द मोस्ट सिग्निफिकंट एक्सपेन्सेस ऑफ बिझनेस, हेन्स इट इज अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड एक्सपेन्सेस फॉर कंपनीज टू प्रोसेस. बघा, हा सगळ्यात मोठा खर्च असतो कंपनीचा, पेमेंट तिथला, बरोबर. आणि तो सगळ्यात कॉम्प्लिकेटेड पण असतो. कॉम्प्लिकेटेड का असतो, तर बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. मग काय काय असते आपल्याला बघायचंय. प्रोसेसिंग पेरोल स्लिप इज व्हेरी टाइम कन्झ्युमिंग टास्क अँड कॅन बी प्रिपेअर्ड वीकली, सेमी मंथली डिपेंडिंग अपॉन रिसोर्सेस विच द कंपनी हॅज इट रिझर्व. आता ही याच्यामध्ये आपल्याला पेमेंट केल्यानंतर त्या एम्प्लॉईला पेमेंट कसं मिळालं. समजा आपण त्याला 15,000 पगार आहे, त्याला 13,000 दिले, तर तो काय म्हणेल, मला 13,000 कसे आले, बरोबर का? त्याचे डिटेल द्या. मग जो मागेल त्याला देण्यापेक्षा कंपनी काय करते, प्रत्येकाला पेमेंट स्लिप देऊनच टाकते. प्रत्येकाला पेमेंट स्लिप देऊन टाकते का तुमचं हे पेमेंट, त्या पद्धतीने तुमचं पेमेंट आलेलं. आता तर डायरेक्टली त्या अकाउंटमध्ये वर्ग होतं, फक्त पेमेंट स्लिप द्यायचं काम ते डिपार्टमेंट करतं. आता तर काही कॅशमध्ये मॅक्झिमम ठिकाणी दिले जात नाही, डायरेक्टली अकाउंट ओपन केले जातात. कंपनीचं अकाउंट ज्या बँकेत असतो त्याच बँकेत एम्प्लॉईचे अकाउंट ओपन केले जातात. आणि मग ते पेमेंट ट्रान्सफर करायला एकदम सोपं होतं. एक लेटर देऊन टाकलं बँकेला आणि यादी देऊन टाकली की एवढे एवढे पेमेंट करायचे, ती बँक ते पेमेंट काय करते, त्यांच्या खात्यामध्ये जमा करून देते. बघा, मग आता पेमेंट स्लिप तुमच्या समोर आहे, वरती कंपनीचं नाव आहे, ते दिसत नाही आता सध्या समजा, पण याला खाली घेऊ थोडस. बघा, जिंदाल कंपनी लिमिटेड, त्याचा ॲड्रेस आलेला प्लॉट नंबर 56-60 MIDC माळेगाव, सिन्नर, डिस्ट्रिक्ट नाशिक. त्या कंपनीचा पूर्णवरती ॲड्रेस आपल्याला दिसतोय. त्या जो काही एम्प्लॉय आहे त्याचं नाव दिसतंय आपल्याला, इकडे एम्प्लॉई नंबर आहे, त्याचं फंक्शन, तो काय काम करतो, मॅनेजमेंटचं काम आहे,
डिजिग्नेशन काय आहे, मॅनेजर आहे, लोकेशन कुठे आहे, मुंबई. त्याची बँक डिटेल असतील तर ते बँक डिटेल पण इथं येऊन जातात. पॅन नंबर, UAN नंबर, PF नंबर, ESI नंबर, PR अकाउंट नंबर, अशा. आणि हे जे नंबर्स इथं आलेले आहे, अशा बऱ्याच प्रकारच्या कटिंग्स असतात, बरोबर. पण आता आपल्याला ज्या परिचित आहे अशा आपण सध्या घेऊ, ज्या परिचित आहे. तुम्ही ज्यावेळेस प्रत्यक्ष काम कराल त्यावेळेस तुम्हाला ही कसली कटिंग आहे, कशासाठी होते, हे तुम्हाला त्यावेळेस समजेल, बरं. आता मग खाली अटेंडन्स डिटेल दिले बघा. ऍबसेंट किती दिवस ऍबसेंट, 5 दिवस ऍबसेंट, म्हणजे पूर्ण विदाउट पे ऍबसेंट, बरोबर. नंतर पेड लिव्ह किती घेतलं, समजा तो आजारी होता, त्यांनी 4 दिवस लिव्ह घेतला, पण त्याच्या लिव्ह शिल्लक नसेल म्हणून त्याने 5 दिवस पुढे विदाउट पे केलं, म्हणून टोटल तो 9 दिवस नव्हता, पण त्यापैकी 4 दिवसाचं पेमेंट त्याला मिळणार आहे. मग त्याची बेसिक सॅलरी किती, ती आहे. आता ही बेसिक सॅलरी काय झाली, ऑटोमॅटिक ते 5 दिवसाचे पैसे कट होऊन तिथं आलेली बेसिक सॅलरी. मूळ बेसिक सॅलरी कट झाली का मग बेसिक सॅलरीवर बाकीच्या डिटेल्स असतात. HRA मीन्स हाऊस रेंट अलाउन्स, घर भाडे भत्ता मिळतो प्रत्येक एम्प्लॉईला. त्याच्यानंतर DA म्हणजे महागाई भत्ता, डिअरनेस अलाउन्स, असं त्याचं फुल फॉर्म आहे DAचा. डिअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता. गव्हर्नमेंट वेळोवेळी महागाई भत्त्याचे नियम बदलत असतं, त्या हिशोबाने तो महागाई भत्ता कमी जास्त होत असतो, त्याचे पर्सेंटेज कमी जास्त होत असतात. कंपनीने काही रूल्स टाकलेले असतात, कंपनी त्यांच्या पद्धतीने तो महागाई भत्ता कमी जास्त करते, पण गव्हर्नमेंटचे रूल्स पण त्यांना फॉलो करावेच लागतात. HRA गव्हर्नमेंटच्या रूलनुसारच द्यावे लागतात. TA ट्रॅव्हलिंग अलाउन्स म्हणजे येण्या जाण्याचा अलाउन्स पण द्यावा लागतो. आता काही कंपन्या काय त्यांच्या गाड्या ठेवतात, त्यावेळेस मग हा याच्यात TA अलाउन्स दिले जात नाही, ट्रॅव्हलिंग अलाउन्स दिले जात नाही. प्रोफेशनल PF, आता हे झालं अर्निंग. इकडची साईड काय अर्निंग म्हणजे ते त्याच्यात ऍड होणार त्याच्या पेमेंटमध्ये. त्याचा जरी 29,354 पगार असेल तर त्याचा 5,000 हाऊस रेंट अलाउन्स झाले, 5,870. DA ऍड झाला 2,465 रुपये, आणि TA ट्रॅव्हलिंग अलाउन्स ऍड झाला 800 रुपये, बरोबर. हे झालं अर्निंग, म्हणजे त्याचा ऍड झाला 38,491 अशी टोटल झाली. आता डिडक्शन काय काय झालं, PF 1,800 रुपये PF डिडक्ट झाला. PT मीन्स प्रोफेशनल टॅक्स, PT मीन्स प्रोफेशनल टॅक्स आपला ऍड त्याच्यातून मायनस झाला, आणि टोटल डिडक्शन किती आहे, 2,000. म्हणजे 38,000 मधून 2,000 गेले, 36,000 तुमचे शिल्लक राहिले, म्हणून नेट पेमेंट किती आलं त्याला, 36,000, बरं. 36,491 एवढं पेमेंट आपलं आलेलं. आता हे जे 36,491 पेमेंट आहे, खाली बसायचं ना थोडा वेळ, हा. 36,491 हे जे पेमेंट आहे, हे पेमेंट त्याला दिल्या जाणार. मग ही पूर्ण डिटेल पेमेंट स्लिप त्याला दिली का मग त्याला समजतं आपलं काय काय आलेलं आहे काय नाही. आता याच्यावर काय असतं, इन्कम टॅक्स काही गोष्टींवर डिडक्ट पण होतो, काही गोष्टींना इन्कम टॅक्स पण लागत नाही. आता आपण जरी आपल्याला परिचित फील्ड्स इथे घेतले असतील, परिचित हेड्स घेतले असतील, तरी याच्या व्यतिरिक्त भरपूर हेड्स असतात. सुरुवातीच्या स्लाइडवर तुम्ही बघितलं का त्याच्यावर बरेच वेगवेगळे नंबर होते, त्याचं सुद्धा डिडक्शन किंवा डिडक्शन असतं त्या गोष्टीचं पण. काही कंपनी काही एम्प्लॉईला हे पण देतं, लोन दिलं जातं, मग त्या लोनचं पण कटिंग केलं जातं अशा पद्धतीने. किंवा मग एखादा एम्प्लॉईने काय केलेलं असतं, ॲटो कटिंग असतं. म्हणजे आता समजा कंपनीने ज्या बँकेमध्ये त्यांचं एम्प्लॉईचं खातं उघडलं आहे, ती बँकच त्या एम्प्लॉईला काय करते, ऑफर देते, तुम्हाला पर्सनल लोन एवढं मिळेल, आणि पर्सनल लोन एवढं मिळाल्यानंतर ते कंपनीच्या खात्यातून म्हणजे तुमच्या खात्यातून ॲटो डिडक्ट होईल वगैरे अशा पद्धतीने केलं जातं. किंवा कंपनी डायरेक्ट त्या बँकेला भरते, असं पण होतं. मग कंपनी काय करते, 36,000 पेमेंट झालाय ना, मग 5,000 त्याचा हप्ता आहे तर 5,000 त्या बँकेला देणार, आणि बाकीचे पैसे कुठे देणार,
त्याला हातात देणार किंवा त्याच्या बँकेच्या खात्यात देणार, बरोबर. मग अशा केसमध्ये कंपनी स्वतः ते पैसे, त्याच्या कर्जाचा हप्ता स्वतः त्याच्या बँक खात्यात भरणार, त्याच्या कर्ज खात्यात भरणार, बरोबर. पण मग ते सॅलरी स्लिप मध्ये डिडक्ट मध्ये येऊन जातं का एवढी या बँकेचं कटिंग केलं, ठीक आहे. अशा पद्धतीने ही सॅलरी स्लिप, पहिले सॅलरी स्लिप समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. समजली मग सॅलरी स्लिप कशी असते. पेमेंट डायरेक्ट पेमेंट 15 आहे म्हणजे 15 हातात मिळणार आहे असं नाहीये. काही त्याच्यात ऍडिशन होऊ शकतं, काही कटिंग होऊ शकतं. याच्यामध्ये अजून ऍडिशन असं होऊ शकतं की ओव्हर टाइम पण असतो, ओव्हर टाइमचा पण रेट ठरलेला असतो, बरोबर. पर हावर, जनरली पर हावर रेट असतो, जेवढा तास एक्स्ट्रा थांबेल तो एम्प्लॉय तेवढा तास. मग पण मग तो रेट कसा असतो, त्याच्या जी सॅलरी मूळ सॅलरी, समजा त्याला जी सॅलरी पडते ती समजा 100 रुपये पर आवर पडत असेल, तर साहजिक तो जो काही ओव्हर टाइमचा जो रेट आहे तो 100च्या वरतीच असतो किंवा 100 असतो. 100 कमी वेळ असतो, 100च्या वरच तो कधी दीडपट दिला जातो, कधी दुप्पट दिला जातो, बरं. अशा पद्धतीने तो ओव्हर टाइमचा पण त्याच्यामध्ये मग ते काय होणार, अर्निंग्स मध्ये ऍड होणार. बघ पुढे पे हेड्स आपण जे बघितले, म्हणजे आता जे हेड्स आपण वाचले ते हेड थोडेसे डिस्क्रिप्शन मध्ये आपण बघू. बेसिक सॅलरी म्हणजे मूळ पगार, त्याचा तो मूळ पगार असेल आणि त्या मूळ पगारावर जे काही ऍडिशन डिडक्शन असेल ते आपल्याला इथं दिसतात. बघा मग एचआरए त्याच्यात एक एचआरए ऑप्शन होता, हाऊस रेंट अलाउन्स, घर भाडे भत्ता. घर भाडे भत्ता साधारणतः गव्हर्नमेंटच्या नियमानुसार 5 ते 70% पर्यंत तो दिला जातो. 70% जास्त देता येत नाही किंवा 5% खाली देता येत नाही त्याच्या सॅलरीच्या, अशा गव्हर्नमेंटच्या नियमानुसार. म्हणजे आपल्याला पण हे माहित पाहिजे का किती दिला. त्यानंतर डिअरनेस अलाउन्स, महागाई भत्ता हा 100% पेक्षाही जास्त असू शकतो. आता सध्या सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो महागाई भत्ता आहे तो 104 105 असा पर्सेंट आहे, म्हणजे मूळ पगार जेवढा आहे त्याच्यापेक्षा जास्त महागाई भत्ता भेटतो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉय. सेंट्रल म्हणा, स्टेट म्हणा, स्टेट गव्हर्नमेंटला जवळपास तेच रूल्स लागू असतात, तर त्यांच्या बेसिक पगारापेक्षा जास्त डिअरनेस अलाउन्स त्यांना मिळतो. महागाई जशी वाढेल तसं आरबीआयच्या गाईडलाईन नुसार तो महागाई रेट ठरलेला ठरतो आणि तो जसा ठरेल त्या पद्धतीने तुमचा महागाई भत्ता तो काय करतो, वाढवला जातो. पगाराचं कसं असतं, एक ऍग्रीमेंट केलेलं असतो का 3 वर्षांनी 5% का 10% वाढवायचं, बरोबर. पण हा जो महागाई भत्ता जो असतो हा जसा महागाई वाढेल तसं वाढतो, जशी महागाई कमी होईल तशी तो कमी होईल, तो व्हेरिएशन असतं त्याच्यामध्ये. त्यानंतर पुढचा हेड आहे ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस, वाहतूक भत्ता. साधारणतः टीए फ्लॅट 800 असू शकतो. जनरली कंपन्या 800 देतात ट्रॅव्हलिंग अलाउन्स, त्याच्यापेक्षा काही कंपन्या जास्त देतात, तो काय भाग नाही. 800 का देतात तर टीए वर 9,600 वार्षिक टॅक्स बेनिफिट मिळतो, बरोबर. वार्षिक टॅक्स बेनिफिट म्हणजे काय, तर ट्रॅव्हलिंग अलाउन्स वर 9,600 वर टॅक्स लागत नाही, बरं. हा जर त्याच्यावर जर त्यांनी समजा 800च्या वर 1000 दिला काही कंपन्यांनी, तर मग 800 मायनस होईल टॅक्स डिडक्शन मधून आणि मग वरच्या 2400 एवढ्या रकमेवर, म्हणजे 200 गुणिले 12 महिने 2400 रुपयावर आपल्याला टॅक्स काय होईल, लागू होईल, बरं. त्यामुळे जनरली कंपन्या 800 एवढा टीए देतात, काही कंपन्या जास्त पण देतात, जसं लोकेशन असेल, जसं हे असेल त्या पद्धतीने हा टीएचा रेट पण कंपनी वाईज बदलतो. नंतर पेड्स मध्ये पुढचा काय, हे डिडक्शनचे पेड्स हे जे होते अगोदरचे जे आहे हे त्या बेसिक सॅलरी मध्ये ऍड होतात हे सगळ्या गोष्टी. आता या पुढच्या ज्या स्लाइडवर ज्या गोष्टी आहेत त्याच्यामधून डिडक्ट होतात. पीएफ, प्रॉव्हिडंट फंड, भविष्य निर्वाह निधी. काय होतं, कर्मचारी काम करत असतो, त्याचं एक रिटायरमेंटचं एज असतं, 58 वर्ष आता सध्या रिटायरमेंटचं एज आहे. पण मग तो रिटायर झाल्यानंतर त्याला पगार मिळत नाही. मिळतो का पगार, नाही मिळत. आता गव्हर्नमेंटच्या काही एम्प्लॉईला हे मिळतो, पेन्शन मिळतं,
पण आता ते पेन्शन पण बऱ्यापैकी बंद केलेलं आहे गव्हर्नमेंटने. पेन्शन सिस्टीम पण काय केली, बंद केली. मग अशा वेळेस तो रिटायर झाल्यानंतर 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर घरी बसल्यानंतर त्याने खायचं काय, हा प्रश्न तयार होतो. मग त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने काही प्रोव्हिजन्स केलेली आहे. पीएफ प्रॉव्हिडंट फंड म्हणून एक प्रोव्हिजन आहे. ही जनरली 12% त्याच्या पगारातून पैसे कट केले जातात आणि त्याच्या पीएफ अकाउंटला भरले जातात. आणि पीएफ अकाउंटला तुमच्या जे रेग्युलर व्याजदर असतो त्यापेक्षा जास्त व्याजदर मिळतो. आता सध्या 8.5% व्याजदर आहे. आणि बँकेचा तुम्ही व्याजदर जर पाहिला तर 5%, 5.25% अशा पद्धतीने व्याजदर आहे नॅशनलाइज बँकेचा. पण पीएफ ला व्याजदर किती आहे, 8.5%. बरोबर ना, म्हणजे 8.5%ने हा व्याजदर गव्हर्नमेंट ठरवतं, बँकेला ठरवता नाही. कोण ठरवतं, गव्हर्नमेंट ठरवतं. आणि तो वार्षिक असतो, तो वार्षिक आकारला जातो. हा एम्प्लॉई साठी जसा पीएफ आहे तसा आपण स्वतः पीपीएफ म्हणून एक अकाउंट असतं ते पण काढू शकतो. आपण स्वतः जाऊन बँकेत पैसे भरू शकतो. पीपीएफ त्याला सुद्धा व्याजदर जास्त असतो, त्याला पण 7.9 व्याजदर आहे आता सध्याच्या कंडिशनला. बरं, पण मग त्याचा जो काही रेट आहे तो थोडासा पीएफच्या रेटपेक्षा थोडा कमी असतो. मग तो भविष्य निर्वाह निधी शेवटी काय होतं, तो रिटायर झाला दर महिन्याला समजा 1800 रुपये जर जमा केले तर असे किती महिने होतात, काही लाखो रुपये त्याच्या खात्यामध्ये जमा होतात. त्याचं व्याज वगैरे पकडून त्याला मग रिटायर झाल्यावर तुम्ही बरंच ऐकलेलं असेल, त्यांना 25 लाख मिळाले बरं का असं म्हणतात, कोणी म्हणतं 30 लाख मिळाले. हे कसे मिळाले, रिटायर झाल्यावर थोडी त्यांना गिफ्ट दिलं जातं, असं नसतं. त्यांचाच पैसा हा कट होऊन कलेक्ट झालेला असतो बँकेच्या खात्यामध्ये आणि मग तो काय होतो, तो रिटायर होतो त्यावेळेस त्याला तो दिला जातो. किंवा मग दुसरं आता पेन्शन दिलं जातं, गव्हर्नमेंट का त्याच्या खिशातून देणार का पेन्शन, नाही. मग गव्हर्नमेंट काय करतो, पेन्शन एक ठरलं जातं का 5,000 द्यायचं का 10,000 द्यायचं का 20,000 द्यायचं, पेन्शन हे ठरलं जातं. हे जे पेन्शन असतं हे पेन्शन आता समजा पीएफ ची रक्कम समजा जमा झाली आहे, म्हणजे पीएफ समजा त्याला जर वन टाइम सेटल केला तर 50 लाख जाणार त्याला, तर त्यातले 50% गव्हर्नमेंट ठेवून घेतो आणि मग 50% किंवा 5,000 व्याज येईल अशी रक्कम ठेवून घेतल्या जाते आणि मग त्याच्यावर तो हे दिला जातो, तुमचं काय म्हणतात त्याला, रिटायरमेंटचं बेनिफिट त्यांना दिलं जातं. बरं, व्याज एवढंच नाही, कमी रक्कम असते ती थोडी, त्याच्यावर व्याज कमीच येतं, पण गव्हर्नमेंट त्याच्यात काही टाकून ते काय करतं, त्या एम्प्लॉईला पेड करत असतं. म्हणजे ती सुद्धा गव्हर्नमेंट किंवा कोणतीही कंपनी कोणती आस्थापना स्वतःच्या खिशातून देत नाही, हे पैसे कोणाचे जमा असतात, एम्प्लॉईचे. बरोबर, आता या पीएफ मध्ये जेवढा पीएफ तो एम्प्लॉईचा कट होतो तेवढाच पीएफ त्या एम्प्लॉयरला पण टाकायचा असतो. समजा 1800 जर एम्प्लॉईचा कट झाला, 1800 त्या एम्प्लॉयरने टाकायचा आणि टोटल 3200 रुपये तिथं भरायचे. बरोबर का. त्यानंतर या पीएफ वर त्याला कर्ज पण घेता येतं समजा, पण मग ते कर्ज विशिष्ट कामासाठीच असतं. एक आजारासाठी, गंभीर आजार झाला स्वतःला किंवा घरातल्या त्यांच्या कुटुंबातल्या कोणाला, त्याचं प्रूफ द्यावा लागतो आणि तो प्रूफ दिल्यानंतरच त्याच्यावर कर्ज मिळतं किंवा ऍडव्हान्स रक्कम मिळते. एक त्याच्यासाठी किंवा मुलाच्या किंवा मुलीच्या लागणार, या 2-3 कारणासाठीच फक्त पीएफ वर ऍडव्हान्स मिळू शकतो. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने हा पीएफ हा सगळ्यात महत्वाचा हेड आहे याच्यामधला आणि एम्प्लॉयरच्या दृष्टीने किंवा एम्प्लॉईच्या दृष्टीने महत्वाचा भाग आहे. पुढचा आहे पीटी, प्रोफेशनल टॅक्स, व्यावसायिक कर. आता हा जो कर असतो पीटी, हा बघा साधारणतः 7,500 पेक्षा कमी असेल तर 0 असतो. एखाद्याला पगार 7,500 पेक्षा कमी किंवा 7,500 आहे तर पीटी घेतला जात नाही, गव्हर्नमेंट घेत नाही. आणि जसा पीएफ त्या एम्प्लॉईला परत मिळतो रिटायरमेंट नंतर, त्याचा रिटायरमेंट नंतरचा तो पीएफ बेनिफिट आहे, तसा हा पीटी बेनिफिट नाही, हा टॅक्स आहे गव्हर्नमेंटचा. गव्हर्नमेंट हा फॉरफिट म्हणजे त्यांच्या याच्यासाठी तो वापरला जातो डेव्हलपमेंटसाठी. 7,000 ते 10,000 दरम्यान असेल तर 175 रुपये महिन्याला कट होतात. त्यानंतर 10,000 पेक्षा जास्त पगार असेल तर 200 रुपये कट होतो. किती, 200 रुपये.
आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये पगार 10,000 पेक्षा जास्त असेल तर पीटी 300 रुपये कट होतो. कारण की फेब्रुवारीमध्ये पूर्ण 30 किंवा 31 दिवस नसतात, त्याच्यामुळे प्रोफेशनल टॅक्स त्यावेळेस जास्त कट होतो. असा तो नियम आहे. बरोबर. मग आता तुम्ही मला सांगा, हे सगळे नियम पाळत बसून जर मॅन्युअली पेमेंट करत बसलं ते डिपार्टमेंट, तर त्यांना एक ते एम्प्लॉई जास्त लागतील आणि पूर्ण महिना पेमेंट करायला लागेल. त्याच्यासाठी आता कॉम्प्युटराइज सिस्टीमची आणि ॲक्युरसी पण होत नाही, कुठंतरी चुकतं, मग कोणीतरी येईल माझं इथं चुकलं, इथं कॅल्क्युलेशनच कमी झालं, इथं एखाद्याला जास्त पैसेच गेले, तो काय सांगायला येणार नाही, पण कमी गेले तर तो सांगायला येईल, आहे का नाही. ॲक्युरसी राहत नाही मॅन्युअलमध्ये. बरोबर. मग अशा केसमध्ये कॉम्प्युटराइज सिस्टीमची गरज भासली. टॅलीमध्ये पूर्वी हे पेरोल नसल्यामुळे मॅक्झिमम कंपन्यांनी पेरोल सिस्टीम त्यांची वेगळी घेऊन टाकली. पण आता याच्यामध्ये आलेलं आहे, ज्या नवीन कंपन्या ओपन झाल्या किंवा नवीन आस्थापना असतील, ते बरेच जण पेरोल मधून अकाउंटिंग करण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. पण ज्यांनी अगोदर घेतलेलं आहे त्यांना ती सिस्टीम लागू झालेली आहे, लागू म्हणण्यापेक्षा त्यांना त्याची सवय झालेली आहे, त्यामुळे बरेच जण बदल करत नाही. म्हणजे तुम्ही कुठे गेले तर तुम्ही म्हणाल मला आम्हाला टॅलीमध्ये पेरोल शिकवलं होतं आणि इथं पेमेंट पेरोल मधून होत नाही. आता याचा फायदा काय होतो का, याचा इफेक्ट लगेच कुठं जातो, तुमच्या बॅलन्स शीटला जातो, लगेच खर्चात पडतं नाही, आहे का नाही. तसं दुसऱ्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही जर पेमेंट केलं तर परत त्याची एंट्री टॅलीमध्ये मारायची तुम्हाला अकाउंटिंगला, आणि इथं फायदा काय होतो, ही एंट्री डायरेक्ट खर्चाला जाते. जसं आपण पेमेंट व्हाउचर थ्रू पेमेंट करतो आणि खर्च आपले वाढतात, तसं इथं पेमेंट केलं का ऑटोमॅटिकली ते खर्चाला पडून जाणार पेमेंटमध्ये, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये. हे जे सगळे आपण बघितले हेड्स मागच्या स्लाइडवर बघितले, बेसिक सॅलरी, HRA, DA, TA, हे सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. बरोबर. यांना ग्रुप काय असणार आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्स. आणि हे दुसऱ्या स्लाइडवर जे आपण बघतोय PF, PT, हे कंपनीच्या दृष्टीने देणं आहे, लॅबिलिटी आहे. समजा PF कट केला, कोणाचा कट केला, एम्प्लॉई. बरोबर. एम्प्लॉईचा PT कट केल्या, PF कट केल्यानंतर तो कंपनीने ठेवायचा आहे का, नाही, तो गव्हर्नमेंटला भरायचा आहे PF अकाउंटला. महिन्याला प्रत्येक एम्प्लॉईचा PF भरायचा आहे तिकडं. त्याचे 1800 कट केले ते प्लस स्वतःचे 1800 टाकायचे आणि तेवढी अमाऊंट कुठं भरायची, त्याचं पण एक डेट असते, त्या डेटच्या आत ते पेमेंट गेलं पाहिजे. म्हणजे ते कंपनीच्या दृष्टीने काय असणार आहे, आज जरी कट करून ठेवलं तरी ते देणं असणार आहे. समजा 7 तारखेला पगार होतोय आणि त्या महिन्याची रिटर्न भरण्याची डेट समजा PF ची 31 तारीख आहे, 31 तारखेला समजा त्यांनी पेमेंट केलं तरी चालतं, पण त्यांच्या बॅलन्स शीटला ते त्यावेळेस काय असेल, आउटस्टँडिंग असेल, ती करंट लायबिलिटी किंवा ड्युटी अँड टॅक्सेस. बरोबर. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टींना आपण ड्युटी अँड टॅक्सेस किंवा करंट लायबिलिटी हा ग्रुप घेऊ शकतो. ठीक आहे. मग हाऊ टू इनेबल पेरोल फीचर्स इन टॅली ERP9. मग कसा फीचर्स इनेबल करायचा, तर गो टू गेटवे ऑफ टॅली, F11, अकाउंटिंग फीचर, त्याच्यामधलं F1 मध्ये अकाउंटिंग फीचर्स ऑप्शन आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला कॉस्ट प्रॉफिट सेंटर मॅनेजमेंट या सेक्शन मध्ये सेट द ऑप्शन मेंटेन पेरोलला काय करायचंय, यस करायचं. म्हणजेच F11 मध्ये आपण जसं बिल बाय बिल ऍक्टिव्हेट करत होतो, जसं बाकीच्या गोष्टी तिथून अकाउंट ओनली वगैरे ऍक्टिव्हेट केला, तसं आपल्याला हा पेरोल फीचर्स तिथून ऍक्टिव्हेट आपल्याला करायचं. जाऊ आपण बघू टॅलीमध्ये. टॅलीची मी एक कंपनी ओपन करतो. आता मी काही इथं नव्याने कंपनी तयार करत नाही, मी काय करतोय, एक आपण ज्या GSTच्या कंपन्या तयार झाल्या आहे आपल्या, त्या मी ओपन करतो आणि त्याच्यातच आपण पेमेंटची एंट्री करू. बरोबर. याच्यात आपण बघून घेऊ पहिले बँकेत पैसे किती आहे. बँकेत आहे 5 लाख रुपये आहे, काय हरकत नाही, यातच करू आपण. कारण पेमेंट करण्यासाठी पेमेंट तर पाहिजेच ना तुमच्याकडे उपलब्ध. ठीक आहे. आता F11 मी प्रेस करतो या कंपनीमध्ये. याच्यामध्ये अकाउंटिंग फीचर्स मध्ये मेंटेन पेरोल, याला काय करायचं, इथं यस करायचा. आणि आणखी एक ऑप्शन आहे खाली, मेंटेन मोर दॅन 1 पेरोल अँड कॉस्ट कॅटेगरीज, इथं सुद्धा यस करा.
या दोन ठिकाणी काय करा, येस करा. ठीक आहे. मेंटेन पेरोल, त्याला येस करायचं आपल्याला. आणि मेंटेन मोर दॅन वन पेरोल ऑर कॉस्ट कॅटेगरीज, दिसतं इथं, याला पण तुम्हाला काय करायचं, येस करायचंय. आणि कंट्रोल ए देऊन ही स्क्रीन काय करायची आपल्याला, सेव्ह करायची. बघा झाली सेव्ह. सेव्ह झाल्यानंतर मी गेटवे ऑफ टॅली मध्ये येतो. इथं आपल्याला मास्टर मध्ये तिसरा मेनू आलेला आहे, इन्व्हेंटरी, आपलं पेरोल इन्फो सेकंड नंबर. आणि ट्रान्झॅक्शन मध्ये अकाउंटिंग व्हाउचरच्या खाली आणखी एक व्हाउचरचा प्रकार आला, पेरोल व्हाउचर. बरं, जसं इन्व्हेंटरी व्हाउचर होतं, आपण बघितलं जीएसटी मध्ये, आपण इन्व्हेंटरी व्हाउचर मधून पेमेंट एंट्री पोस्ट केल्या, मॅन्युफॅक्चरिंग जर्नलची एंट्री आपण याच्यातूनच केली. तसं आता पेरोल व्हाउचर इथं काय झालं, ऍड झालं. बरोबर. आता याच्या अगोदर आपण सुरुवात कुठून केली, इन्व्हेंटरी पासून. इन्व्हेंटरी जशी सुरू झाली तसं आपल्याला तिथं काय काय काही मास्टर क्रिएशन करावे लागेल. मास्टर क्रिएशन म्हणजे काही गोष्टी तिथं तयार करून घ्याव्या लागेल. उदाहरणार्थ इन्व्हेंटरी मेंटेन करायची आहे, तर जे काही तुमच्याकडे स्टॉक आयटम्स आहे ते स्टॉक आयटम्स तयार करणं, त्याला स्टॉक ग्रुप तयार करणं, त्याला युनिट्स ऑफ मेजरमेंट तयार करणं, युनिट्स तयार करून घेणं, का जेणेकरून तुम्ही ते इझिली मेंटेन करू शकता. मग या गोष्टी मास्टर क्रिएशन झाल्यानंतर तुम्ही तिथं पाहिजे तो स्टॉक टाकणं, परचेस करणं, सेल्स करणं तुम्हाला करता येईल. बरं, तसंच आता पेरोल मॅनेज करायचंय, तर तुम्हाला पेरोलचं काही जे काय मास्टर एंट्रीज आहे त्या तुम्हाला सुरुवातीला करून घ्याव्या लागतील. बघू आपण पुढे जाऊ. पहिली स्टेप काय आहे, तर तुम्हाला एम्प्लॉय मास्टर क्रिएट करणं. एम्प्लॉय मास्टर आहे त्याच्या पेरोल इन्फो मध्ये गेलो. आता आपण इथे एम्प्लॉय मास्टर म्हणजे हा इथं ऑप्शन आहे, एम्प्लॉय मास्टर म्हणजे एम्प्लॉई इथून क्रिएट करून घ्यायचे असतात आपल्याला. पण त्याच्या अगोदर पण काही ऑप्शन्स आहे, कॅटेगरी. जसं आपण स्टॉक आयटम क्रिएट करायला गेलो त्यावेळेस वरती स्टॉक कॅटेगरी होतं, स्टॉक ग्रुप होतं आणि मग आयटम होत. बरोबर. मग आपण स्टॉक ग्रुप तयार केला, मग आयटम तयार केला. स्टॉक कॅटेगरीकडे आपण गेलोच नाही. बरं. आणि काही काही वेळेस आपण डायरेक्ट स्टॉक आयटम तयार केले, त्याने काही फरक पडला का? मग नाही पडला, फरक काही पडला नाही. पण आपण सिस्टमॅटिकली गेलं तर कधीही चांगलं राहील. बरोबर. बघू आपण आता याच्यामध्ये जे काही मास्टर क्रिएशन आहे हे पहिल्यापासून बघू. स्टॉक कॅटेगरी म्हणजे काय, तर वेगवेगळे कोणती कॅटेगरी. आता इथं पहिले एंटर देतो मी. बघा याच्यात पुन्हा ते क्रिएट, डिस्प्ले, अल्टर असे 3 ऑप्शन आहे, हे आपण बघतच आलो. याचा काय उपयोग आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. क्रिएटला गेलो मी.